नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा मनातला प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या हक्काचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, मला फार बरं वाटतं की मी टेलिव्हिजनवरती काम करतो, टी व्हीवरती काम करतो. पण टी व्ही ही एक अशी गोष्ट आहे जिच्यामुळे भांडणं पण होऊ शकतात आणि फॅमिली एकत्र पण येऊ शकते. कसं काय? टी व्हीवरती प्रत्येकाचा अधिकार प्रत्येकाच्या वेळेनुसार वेगवेगळा असतो. बघा ना, दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सगळे महिलांचे कार्यक्रम. मग कुकरी शो म्हणू नका, वेगवेगळ्या डेली सोप्स म्हणू नका, सासू सुनांच्या गप्पा म्हणू नका, सगळं बायकांना आवडणार. त्यांच्या हातातून रिमोट पुरुषांनी घेऊन दाखवावा. मी मिशी काढून टाकेन, जी मला नाहीच आहे. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे, संध्याकाळी जेव्हा पुरुष घरी येतात ना 9 नंतर, तेव्हा मग त्यांच्या हातात रिमोट. मग बातम्या म्हणू नका, त्यांच्या आवडीची चर्चासत्र म्हणू नका, मग त्यांच्या हातातून बायकांनी रिमोट घेऊनच दाखवावा. मी मिशी काढून दाखवेन तुम्हाला. पण म्हणजे हा एकमेव असा कार्यक्रम आहे जिथे सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9:30 वाजता आपल्याला स्त्री पुरुष समानता बघायला मिळते. त्या रिमोटला ना स्त्रिया हात लावतात ना पुरुष हात लावतात. ज्या कार्यक्रमाचं नावच आहे चला हवा येऊ द्या. म्हणजे स्त्री पुरुष समानतेच्या जरी आपण गप्पा मारत असलो तरी अनेक क्षेत्र अशी आहेत जिथे अजूनही पुरुषांचं अस्तित्व आहे, पुरुषांचं वर्चस्व आहे असं म्हटलं जातं. मग विनोदाचं क्षेत्र कसं मागे राहील? अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की नाही, विनोद करावा तर पुरुषांनीच, विनोद करावा तर यांनीच, विनोद करावा तर त्यांनीच. पण मंडळी, हीच पुरुषांची मानसिकता आणि हीच अंधश्रद्धा पुसून काढण्याचं काम अनेक दिग्गज विनोदी अभिनेत्रींनी आतापर्यंत केलेलं आहे. आणि त्यातल्याच काही अभिनेत्रींना या मंचावरती आज आम्ही आमंत्रित करणार आहोत, ज्यांनी या विनोदाच्या क्षेत्रामध्ये आपली एक वेगळी जादू निर्माण केलेली आहे. म्हणूनच आजच्या भागाचं नाव आहे कॉमेडी क्वीन्स. तर मी सुरुवात करणार आहे अशा एका दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेत्रीपासून, ज्यांना खरं तर मी खूप लहान होतो तेव्हापासून बघतोय. आणि त्यांच्यामध्ये खरंच एक वेगळी जादू आहे, कारण त्या तेव्हा जशा दिसायच्या, जितक्या एनर्जेटिक होत्या, तशाच त्या आत्ताही दिसतात आणि आत्ताही तितक्याच एनर्जेटिक आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात ज्येष्ठ अभिनेत्री नैना आपटे यांचं. क्या बात है. मनापासून स्वागत. बघितलं, माझा जेवढा उत्साह होता, माझी जेवढी एनर्जी आहे त्याची चौपट त्यांची आहे. माझी कमी वाटायला लागली आता. मॅडम, तुम्ही जर असे 4-5 वेळा आला ना कार्यक्रमात तर तुम्हीच अँकरिंग कराल या कार्यक्रमाचं. असं म्हणताय? हा, मग 4-5 वेळेचा अँकरिंग आजच होऊन जाऊ दे. मनापासून स्वागत तुमचं या मंचावरती. धन्यवाद. अनेक वर्ष तुम्ही रसिक प्रेक्षकांच्या मनात तुमच्या अभिनयाच्या द्वारे अधिराज्य गाजवलेलं आहे. पण विनोद ही एक वेगळी गोष्ट आहे जी तुमच्या अभिनयातून नेहमीच समोर आलेली आहे. त्यानिमित्तानं तुम्ही इथे आलाय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. म्हणजे या माध्यमामध्ये काम करताना थिएटरमध्ये कसं असतं, प्रत्यक्ष आपण लोकांना भेटतो, पण इथं सुद्धा प्रत्यक्ष लोकांना भेटतोच की. हो हो हो, हे एक थिएटरच आहे असं म्हणायला हरकत नाही. शेक्सपियरने म्हटलंय ना, ही जग हीच एक रंगभूमी आहे. आणि आपण सगळे त्याच्यातले कॅरेक्टर्स आहोत, सगळे पात्र आपण आहोत. कॅरेक्टर्स आहोत. इकडनं तिकडनं नुसते धावतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत. हे करू का ते करू, हे करू का, शेवटी काहीच होत नाही आयुष्यामध्ये. नाही, हा तुमचा मोठेपणा, तुम्ही खूप काही केलं आयुष्यामध्ये. मनापासून तुमचं स्वागत करतो. मी विनंती करतो आपणाला की प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. जोरदार टाळ्या मॅमसाठी. तर मंडळी, आता या मंचावरती मी आणखीन एका गोड चेहऱ्याच्या आणि गोड आवाजाच्या अभिनेत्रीला या मंचावरती आमंत्रित करणार आहे. खरं तर तिच्या अभिनयातला विनोद आपण आतापर्यंत पाहिलेलाच आहे, पण तिच्या आवाजात आणखीन एक खासियत आहे. ती काय आहे ती आल्यावरतीच आपल्याला कळेल. तिच्या एंट्रीला थोडीशी झलक पण बघायला मिळेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मेघना एरंडेसाठी. क्या बात है. मेघना, मनापासून स्वागत. तुझ्या एंट्रीलाच हे गाणं लागलंय, त्याच्यामुळे आता मला सांगावंच लागणार नाहीये की लहान मुलांनी आता रिमोटला हात लावू नका म्हणून. कारण सगळे तुझे फॅन्स जगभरातले आता टीव्ही समोर बसलेले आहेत. मेघना, मनापासून स्वागत आमच्या या वाडीमध्ये. थँक्यू. कसं वाटतं आमच्या तुकरट वाडीत येऊन? खूप छान वाटतंय. आणि निलेश, मला आय एम ऑनर्ड की मला आज या शोमध्ये यायला मिळालं. आणि हा नंबर 1 शो आहे. म्हणजे फक्त मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर परदेशात देखील हा तितकाच पॉप्युलर आहे
तेव्हा निलेशसाठी एकदा जोरदार टाळ्या. वा वा. अनेक लोकांना आता हे माहिती आहे की टीव्ही वरती अनेक जे व्हॉइस ओव्हर्स असतात ते तू देतेस आणि विशेष करून जी कार्टून्स असतात लहान मुलांना खूप जवळची वाटणारी, तुझ्या अँटीला निंजा हातोडीचं ते टायटल लागलं तर त्याच्यातलाही तूच आवाज देत असतेस किंवा अनेक कॅरेक्टर्स तू बोलती करतेस. मला वाटतं एखाद्या कॅरेक्टरमध्ये जर आमच्या हवा येऊद्याची स्तुती करायची झाली तर कसं होईल? You're my honey bun, sugar plum, pumpkin. You're my sweetie pie. You're my cupcake, gumdrops, the am full of my eye. And I love you so, and I want you now. That'll always be that car. And I love to sing besides to you because you are so dear. क्या बात आहे, मला चला हवा येऊ द्यासाठी हे वाटतं. क्या बात आहे मेघना, क्या बात आहे. म्हणजे एकदा तू बोलायला लागल्यानंतर मला असंच वाटलं की मेघना अजून मोठी झालेलीच नाही, ती तेवढीच आहे छोटीशी. मेघना खूप मोठी झाली आहे. नाही हे माझ्या मनात खूप वेळ होतं पण ते बोलू शकत नाही, असं सेलिब्रिटीज म्हणून. प्रेम वाढलंय माझ्यावर सगळ्यांचं. पण मेघना खूप छान वाटलं की आज या वेगळ्या भागाअंतर्गत आम्ही तुला आमंत्रित केलेलं आहे. तर या सगळ्या प्रवासाविषयी, तुझ्या करिअरविषयी खूप गप्पा मारायच्या आहेत. मी मेघनाला विनंती करतो, प्लीज आमच्या बरोबर बस. जोरदार मेघनासाठी. आणि मेघनानंतर आता या मंचावरती मी आणखीन एका एनर्जेटिक अभिनेत्रीला बोलावणार आहे. खरं तर त्या आल्या म्हटलं की सगळीकडे आपोआपच एनर्जी वाढणार आहे, कारण त्यांच्या विनोदी अभिनयाचा प्रवास फुबाई फू मधून सुद्धा आपण बघितलेला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात माधवी जुवेकर यांचं. मनापासून स्वागत आमच्या या वाडीमध्ये तुमचं. धन्यवाद. माधवीजी, कसं वाटतंय आमच्या या वाडीत येऊन? मी जेव्हा टीव्हीवर हा कार्यक्रम बघायचा तेव्हा मला सारखं असं उलटं म्हणजे वाईट वाटायचं की अरे यार आपण इकडे का बसलोय, आपण तिथे का नाही आहोत. पण तो आज क्षण आलेला आहे माझ्या आयुष्यात आणि मला खरंच खूप मजा वाटते. मला असं डायरेक्टली बोलावं असं वाटतंय प्रेक्षकांची आणि तो रंगमंच आज इथे उपलब्ध झालेला आहे. थँक्यू सो मच फॉर दॅट. क्या बात आहे, वा वा. आणि खूप कमी अभिनेते किंवा अभिनेत्री असतात ज्या स्वतःवर सुद्धा विनोद करतात आणि त्यातल्या एक तुम्ही आहात. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण यांचे बरेच ऍक्ट्स आपण बघितलेले आहेत. खूप गप्पा मारायच्या आहेत. माधवीजी स्वागत. मी विनंती करतो प्लीज बरोबर बसा. जोरदार टाळ्या. आणि आता आणखीन एका अभिनेत्रीला या मंचावरती आमंत्रित करणार आहे. खरं तर आज इकडे सगळ्या विनोदी अभिनेत्री आलेल्या आहेत, पण पहिल्यांदाच एका कवयित्रीला या मंचावरती आम्ही आमंत्रित करणार आहोत. त्यामुळे मला खूप भीती वाटते की वातावरण गंभीर वगैरे होईल की काय, कारण त्यांच्या खूप कविता आहेत गाजलेल्या. अतिशय मनापासून स्वागत करूयात हेमांगी कवी यांचं. आज तुझी एखादी कविता झालीच पाहिजे. मी सगळ्या समस्त माझ्या सगळ्या फॅन्स आणि प्रेक्षकांची माफी मागते की मी काही कवयित्री वगैरे नाही आहे. मी फक्त नावाची कवी आहे. फक्त वेगळेपण असं आहे की कवी लोक कवी अमुक अमुक, कवी हेमांगी असं लावतात. मी म्हटलं आपण काहीतरी हटके करूया, आपण हेमांगी कवी लावून टाकूया. अच्छा अच्छा, क्या बात आहे, क्या बात आहे. काही हंगामी कवी असतात, ही हेमांगी कवी. काही हंगामी कवी असतात, पण हेमांगीचं मनापासून स्वागत या मंचावरती. हेमांगी, या वाडीमध्ये तू येऊन गेलेली आहेस पूर्वी सुद्धा. हो. परत एकदा माहेर येऊन कसं वाटतंय? अरे मला नेहमीच छान वाटतं. फक्त एक गोष्ट सांगायची आहे की लोक मला आता असं विचारतात की तुझं काय नवीन प्रोजेक्ट येतोय वगैरे. असं नाही विचारत. तू चला हवा येऊ द्यामध्ये दिसली नाही म्हणजे तुझा आता प्रोजेक्ट कुठला चालू दिसत नाहीये. म्हणजे ही मोठी मला वाटतं पावती आहे या कार्यक्रमाची. हेमांगी, तुझ्याशी सुद्धा खूप गप्पा मारायच्या आहेत, विनोदाबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे. विनंती करतो प्लीज तू आमच्या बरोबर बस. जोरदार टाळ्या हेमांगीसाठी. मी सुरुवात करणार आहे नैना आपटे यांच्यापासून. मॅम, मी असं ऐकलं की जवळपास 50 वर्ष तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये काम करताय आणि यांच्याकडे बघून असं वाटतं की काल परवा यांनी एंट्री केली असेल. तर 50 वर्षांचा इतका मोठा प्रवास आहे. हो. एवढा मोठा प्रवास ऐकायला लागलो तर मला वाटतं खरं तर तुमच्याबरोबर आम्हाला 4 एपिसोड करायला लागतील आणि आम्हाला आवडेल सुद्धा ते. पण मला खरंच हे जाणून घ्यायची इच्छा आहे की तुम्ही एंटर कशा झालात या इंडस्ट्रीत आणि विनोदाकडे कशा वळालात? खरं म्हणजे 50 वर्ष लोकांनी मला सहन केलं हेच फार मोठं आहे. पहिला विनोद तिथंच आहे. दुसरं असं की मी वयाच्या 4थ्या वर्षी रंगमंचावर पाऊल टाकलं. वा. त्यावेळेला शिबिर वगैरे असं काही नव्हतं. तेव्हा मायमिंग करणं हा जो एक प्रकार होता, ओके. तो मला वयाच्या 4थ्या वर्षी समजला. आता तो कसा समजला असेल
तर त्यावेळेला पडदा बाजूला गेल्यानंतर नांदी असायची, म्हणजे स्तुती, देवाची स्तुती करायची. तर मला नांदीचे शब्दच येत नव्हते, बर. पण मला नांदी उभं राहून गायचंच होतं. माझ्या आईला मी सांगितलं. मग माझी आई म्हणजे स्वर्गीय शांता आपटे, त्या नाटकामध्ये नायिकेची भूमिका करत होत्या. मी म्हटलं मला काम करायचं आहे. म्हणे काम करायचं आहे मग उभी राहा. मग आता मग नांदी म्हण. मला येत नाही. मग काय नाही, नुसतं तोंड हलव, मॅम 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 असं कर. आणि मग विंगमध्ये तिने मला सांगितलं चल पुढे चल, उभी राहा इथे. आणि मग माझ्या आजूबाजूला त्यावेळेचे स्टॉलवर्ड्स लोक होती, म्हणजे नानासाहेब फाटक, रामभाऊ मराठे, ही सगळी, छोटा गंधर्व, ही सगळी मंडळी, अनंत दामले, अण्णा पेंढारकर, ही सगळी मंडळी अशी नांदी म्हणायला उभी राहिली. मी अशी एवढी अशी मध्ये. आणि नमुनीश चरणा ही नांदी सुरू झाली. आणि मी म्हणजे मी शेवटचं म्हणायची चरणा, एवढं मी म्हणायची, मधलं काही नाही. की झालं. म्हणजे अशी माझी सुरुवात झाली. त्याच्यानंतर मी व्यावसायिक रंगभूमीवर जेव्हा पदार्पण केलं, तोपर्यंत मी गाणं शिकण्याकडे मी प्रवृत्त होते, म्हणजे गाणं शिकत होते. पण गद्य रंगभूमीकडे मी जेव्हा वळले, ते माझं पहिलं नाटक होतं पुलंचं अंमलदार, आणि सतीश दुभाषी दिग्दर्शक होते. तेव्हा ते म्हणाले की त्यामध्ये कुंदा ही कॅरेक्टर होती आणि ती विनोदी अंगानं जात होती. तालमीमध्ये असं माझ्याबरोबर राजाभाऊ गोसावी काम करत होते. तेव्हा त्याने सतीश दुभाषीला सांगितलं की हिला हे काम दे, कारण हिच्यामध्ये विनोदाची झालर आहे, ही हे काम करू शकेल. आणि अशा रीतीनं मग विनोदाचीच कामं सुरू झाली. ती तब्बल म्हणजे 65 पासून ते 83 पर्यंत फक्त विनोदी 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 आणि विनोदी नाटकच केली. वा. तर तुम्ही ज्या गावात आज आलेले आहात त्याचं नाव आहे थुकरटवाडी, आणि ते आता जगाच्या पाठीवरती पोहोचलेलं आहे. तर मला नैनाजींना सांगायचं आहे की इकडे ना मॅम एक सरपंच आहेत या गावाचे, बरं. आणि त्यांना सेलिब्रिटींना भेटायचं असतं, आणि नुसतं भेटत नाहीत तर प्रत्येकाचा ते छान सत्कार करतात इकडे. शांत बसा, गडबड करू नका. आज आपला भाग्याचा दिवस म्हटलं पाहिजे, कारण आज आपल्या गावामध्ये कॉमेडी क्वीन्स आलेले आहेत. क्वीन्स, नाणं विनोदाचं ज्यांचं खणखणीत नाणं आहे असं म्हणा. खणखणीत नाणी आलेली आहेत. तर आज आपल्याकडे नयना आपटे यांच्या रूपानं एक सिनियर असं कॉमेडी टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. प्रिया बापटे यांच्या आजी. कोण? अरे त्या प्रिया बापटे नाहीत का, ते इडलीवाले कामत त्यांच्या सुनबाई, उमेश कामतच्या मिसेस प्रिया बापट या आपटे. मॅडमनी हिंदीमध्ये सुद्धा कामं केलेले आहेत. तुमचा तो पिक्चर आम्ही खूप आधीचा बघितलाय, तो मिली. हो. मिली नावाचा पिक्चर तो बघितला. पण ते मॅडम त्यांनी ते किती मिली नाही सांगितलं ऍक्च्युली. आणि वेळी खूप चिळी असं. आम्ही पण रोज बघतो मिली पिक्चर. मिली. रोज का बघता? रोज मिली आमचं, म्हणजे कधी 30 मिली 90 मिली असं. बघत आहे ते मी. ती जी अमिताभ बच्चन आहे ती ऍक्च्युअल मध्ये एवढे लंबू आहेत का ॲनिमेशन केलेलं आहे? करेक्ट. मला आहे. हा बरोबर Animated असू शकतं. नाही हो. नाही ना? उंचच आहेत. हा काय सांगता? हा उंच खरंच. उंचच आहेत ते. अच्छा, मला वाटलं काही लावलंय का मेकअप वगैरे नाही, असं म्हणजे पाय उंचीचं. लावलेत वगैरे, असं काही स्टुलावर नाही. उभे राहिलेत असं हो ना? वाटतं. नाही ना उंचच आहे. ऍक्च्युअल मध्ये उंच. हो, म्हणजे अगदी अरे तुम्ही बापरे. उभे राहिला त्यांच्याजवळ तुम्हाला कडेवरच घेऊन फिरतो. काय सांगता? तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय नयनो में सपना सपना में नोरजार आपटे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश. मी नुसतं सत्कार करून तुम्हाला सोडणार नाही, कारण काय आहे की आज आमच्या गावामध्ये एकदम हास्य अभिनेत्री येणार आहेत, म्हणून आमच्या गावातला बँड जागृत झालेला आहे. बँड बँड पथक जे आहे आमच्या गावातलं, आणि सगळी सिंगर लोकांनी तुमच्यावर काहीतरी गाणी केलेली आहेत.
त्यांनी तुमच्यावर काहीतरी गाणी रचलेली आहेत मॅडम. कुणी? सगळे हे पोरं फार होतकरू पोरं आहेत मॅडम. होत करू हो फार म्हणजे कोणतं? लहानपणापासून होतकरू. एक तर लहानच राहायला होतकरू करतात. जे तुम्ही गाणं तयार केलेलं आहे त्यांना डेडिकेट करणार आहात ते तुम्ही गा. जोरदार टाळ्या बँडसाठी. तर असं गाणं झालेलं आहे. तर आज आपल्याकडे आणखीन एक कॉमेडी किंग आलेले आहेत. हा? कोण? सगळे क्वीन आहेत. माधवी जुळेकर यांच्या रूपाने कॉमेडी किंग आलेले आहेत. अरे आवाज पाहणं एखाद्या किंगले असा घाबरवला असा आवाज आहे. खरं खोटं मला माहित नाही मॅडम, पण हे एकदा म्हणे राजा मुराद घाबरावले होते तुमच्या आवाजाला. खरं आहे का? पण मी रजा मुराद संतोष जुवेकर यांच्या काकू. अहो ते वेगळे, संतोष जुवेकर सर वेगळे, ह्या वेगळ्या, फक्त आडनाव सेम आहे. हे आमच्या खेड्यापाड्यात लोकांचा हाच प्रॉब्लेम होतो. यांना वाटतं आम्हाला वाटतं जुवेकर असेल बा काही रिलेशन. आते बहीण आहे मी त्याची. हा ते पण तिचं आडनाव कसं जुवेकर असणार. आम्हाला काही समजत नाही काय रिलेशन. चुलत नको बोलू. ठीक आहे चल चुलत. ओके ठीक आहे, चला काय हरकत नाही, काहीतरी ठरवून घ्या, नंतर आपण त्याला पत्र पाठवून कळू. तर असो, यांचे खासियत म्हणजे ऍक्टिंग बरोबरच बसमध्ये कंडक्टर असणाऱ्या जुवेकर मॅडम या ठिकाणी नाही, आम्ही असं ऐकलं का त्या BST मध्ये कामाला आहेत. हो, तुम्ही म्हटलं कंडक्टर असतील. नाही, वेगळ्या पदावर आहेत त्या. अच्छा अच्छा अच्छा. मला एक क्युरियोसिटी आहे, ते तुम्ही BST मध्ये कामाला आहात, तर मग तुम्हाला तिकीट नसेल लागत? हो नाही लागत तिकीट? स्टाफ आहे म्हणजे मी असं हा. स्टाफ असं. अरे क्या बात आहे. मला पण तिकीट नाही लागत मॅडम. का? माझ्याकडे गाडी आहे स्वतःची. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मॅडमचे मिस्टर सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. हा. मान्य श्री प्रशांत लोकेजी त्यांचं नाव आहे. हा. ते कॉमेडीचे लेखक आहेत. म्हणजे घरात कॉमेडी लेखक असल्याचा लय फायदा होत असेल ना. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं कॉमेडीच कॉमेडी. म्हणजे सगळं ते कॉमेडी लिहित असतील. किराणाच्या याद्या कॉमेडी, सोसायटीला लेटर कॉमेडी, MSCBला लेटर कॉमेडी, एकदम सगळं. पण मला एक चला प्रश्न पडला पर्सनल, म्हणजे तुमचा फर्स्ट लव्ह लेटर त्यांनी कॉमेडीमध्येच लिहिलं होतं का? एकदम लाजलं मॅडम. नाही ह्याला लाजणं म्हणतात. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय मेरी आवाज ही पहचान आहे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना.
थँक्यू सो मच अरे थँक्यू. क्या बात है ये बात. तर असा भरदार कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. आज आपल्याकडे आणखीन एक कॉमेडीच्या राणी आलेल्या आहेत. सागर कारंडे यांच्या जुळ्या बहीण मेघना एरंडे या ठिकाणी आलेल्या आहेत. दोघांकडे पण आवाजाचा वारसा आहे. ते पण अलग अलग आवाज काढतात, तुम्ही पण अलग अलग आवाज काढता, पण थोडा कलर मध्ये जरा मार खाल्लाय कारंडेने. तर असा लहान लहान लेकरांना आवडणाऱ्या कार्टूनचा आवाज काढणाऱ्या मेघनाताई या ठिकाणी आलेल्या आहेत. मला एक पर्सनल तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे मोहल्ल्यातलं त्रास असेल तुम्हाला का? है ना? नाही, पोट्ट रडलं का लगेच बायक म्हणायचं, ओ एरंडे बाई ऐका ना इकडे, याला घ्या बरं जरा, याला डोरेमॉन ऐका बरं थोडासा. घ्या घ्या, छोटा भीम नको, छोटा भीम लय रडते तो, डोरेमॉन घ्या डोरेमॉन. आमच्या विदर्भात असतं तर इतकं परेशान करून टाकलं असतं मला बायकांनी. 5-5 मिनिटं आवाज दिला असतं, या बरं एरंड बाई, ए पोट्टे हो जा रे पटकन, काकू आवाज काढून दाखवतात जा रे पटकन. असं सगळं. आमच्या घरातले उंदरं पण ते मिकी माऊसचे लई फॅन आहेत. उंदरं तुमच्या घरातली अरे का? उंदरा, अरे असं काय? तुम्ही टीव्ही उघडा, 4-5 उंदरं दिसतातच आमच्या टीव्हीत. दिसतं अंदर जाऊन बसतात ते. त्यांना वाटतं असेल मिकी माऊस अंदर असं म्हणून ते. हाय अबा, वेलकम टू द Mickey Mouse Clubhouse. वा वा. आय, गेले 2-4 गेले मागे गेले 2-4. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय कार्टूनसाठी पोट्ट्यांना मारू नका संघटनेचे अध्यक्ष थँक्यू सो मच. तर आज आपल्याकडे हेमांगी कवी यांच्या रूपानं एक कोट्याधीश व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. कोट्याधीश? अरे बघतात इन्कम टॅक्स वाले. अरे नाही, अरे शब्दांच्या किती कोट्या करतात ते. शब्दांच्या कोट्यावर कोट्या करतात त्या. मॅडम नुसतं अभिनयातच नाही तर ह्या चांगल्या चित्रकला पण काढतात. चांगल्या ह्या ड्रॉइंगच्या फार म्हणजे रंगाबद्दल यांना खूप आतुरता आहे, किंवा रंगाबद्दल फार उत्सुकता आहे. त्याच प्रेमापोटी, या केवळ रंगाच्या प्रेमापोटी त्यांनी रंगीबेरंगी, गडद जांभळ अशा नावाचे चित्रपट पण केलेले आहेत. तर रंगाच्या प्रेमापोटी त्यांनी, नुसतं रंगाच्या प्रेमापोटी त्यांनी लाला नावाचा नवरा पण मिळवला. तर अशा खदा खदा हसताना शेजारच्या अंगावर पडून दना त्याला मारणाऱ्या हेमांगी कवी या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय कवी नसताना कविता करू नका संघटनेचे अध्यक्ष भारत
आता मला यायचंय खरं तर मेघना तुझ्याकडे. मेघनाला सुद्धा टेलिव्हिजनवरती आपण बघतो, सिनेमामध्ये बघितलेलं आहे, पण डबिंगकडे तू कशी वळालीस पण? सुरुवातीला माझा आवाजच असा होता. आता मी तो खोटा काढते. अच्छा. पण छोटे असते ना असं एकदम क्यूट मध्ये असं बोलतात सगळे मुले छोटी छोटी. तसं मी बोलायचे आणि मला वेळ खूप कमी लागायचा स्वतःचं डब करायला. आणि मग त्याच्यामधून त्यांच्या लक्षात आलं आणि एक खूप मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे, इंटरनॅशनल कंपनी आहे, ज्यांना इंडियामध्ये त्यांची कार्टून्स ॲनिमेशन आणायची होती. तर त्यांना एक 10-12 मुलं अशी हवी होती की जी त्यांचा बेस तयार करू शकतील. तर त्यातली मी एक होते. मुलांना तर हे माहितीच असतं, पण त्यांच्या पालकांना पण हे जाणून घ्यायचं आता की कुठल्या कुठल्या सध्याच्या कार्टून कॅरेक्टर्सना जे आवाज आम्ही ऐकतो ते मेघनाचे असतात. मुख्य जसं मी आलं तेव्हा तू निंजा निंजा हातोडी, तर निंजा हातोडी माझं कॅरेक्टर आहे. नॉडी, मेक वे फॉर नॉडी हे खूप प्रसिद्ध कॅरेक्टर आहे, ते मी करते. त्याच्यानंतर आता बाल गणेश 1, 2, 3 शेमारू प्रेझेंट्स बाल गणेश, त्याचा बाल गणेशचा आवाज माझा आहे. पण सध्या मी आता थोडासा एक 2-3 वर्ष ब्रेक घेऊन इराच्या आईच्या भूमिकेत आहे. पण नवऱ्याला जाम जबाबदारी हो, 2 लहान पोरी सांभाळायची. बोलती पण एखाद्या वेळेला ती काहीतरी मागत असेल तर ते ओरडतील तिला, मेघना गप्प बस, आवाज काढू नका. नाही पप्पा मी बोलते. असं व्हायचं घरात. किती म्हणजे कन्फ्युजन ना नवऱ्याला. खरं जादूगार आल्यानंतर जास्त गप्पा मारू नयेत, पहिल्यांदा त्याची जादू बघायची असते सगळ्यांना. तशी जादू इथे आहे आणि ज्याची आम्हाला उत्सुकता आहे ते ऐकण्याची. आज चला हवा येऊ द्यामध्ये येऊन मला खूप आनंद झाला, हे वाक्य असणार आहे. पहिल्यांदा ते छोटंसं बाळ म्हणेल, मग एक शाळेत जाणारी मुलगी म्हणेल, मग ती कॉलेजमध्ये जातीये, मग ती आई आहे आणि मग ती आजी आहे. आधी ती रडतीये कारण तिला हवा येऊ द्या बघायचंय. मग ती जेव्हा तू टीव्ही ऑन करशील तेव्हा ती हसायला लागेल. तर पहिल्यांदा तिला बघायचं म्हणून ती रडतीये. आता ती शाळेत जायला लागली आहे. चला हवा येऊ द्यामध्ये येऊन मला खूप आनंद झालेला आहे. थँक्यू. आता ती कॉलेजमध्ये मुलगी. कॉलेजमध्ये. वेल चला हवा येऊ द्यामध्ये येऊन मला खूप आनंद झालाय. अँड दॅट तुषार, ओ माय गॉड, इज सो कूल. क्या बात आहे तुषार. आता ती एक आई आहे. अगं बाई फारच छान आहे. म्हणजे सगळं आम्हाला कळतं बरं का. घरी बसल्या नक्की काय होतं. मला फार आवडतो हा कार्यक्रम. फक्त ना म्हणजे जेवढं उरकून घेते मी लवकर, म्हणजे मग चला हवा येऊ दे बघायला मिळतं ना मला. आणि आता ती आजी आहे. आजीबाई. चला हवा येऊ द्याचे 117 एपिसोड झाले म्हणे. 1000 एपिसोड नक्की पूर्ण कर रे बाबा. कार्टून्स जी तू बोलती करतेस, कार्टून्स आल्यास निंजा हातोडीचा पण उल्लेख झाला, तर त्याचाही आवाज आम्हाला ऐकायला आवडेल. डिंग 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 डिंग. मेरा नाम निंजा हातोडी है, तुम्हारा नाम क्या है? डिंग 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 डिंग. वा वा. आणि तो जरा आगाऊ असतो असं म्हणतात. शिनचॅन आणि डोरेमॉन माझे कॅरेक्टर्स नाही आहेत, पण ते मी मुलांसाठी हमखास करते. तर ते त्याचं श्रेय दुसऱ्यांचं आहे, पण मला इथे नक्कीच त्यांचं अनुकरण करायला आवडेल. शिनचॅन, ये लोग कब से बैठे हैं, जरा जोरदार ताली तो बजाओ. खाना नहीं खाया क्या? डोरेमॉन सुद्धा माझं कॅरेक्टर नाहीये आणि त्या मुलीचा मला फोन आला की अगं बाई माझ्यापेक्षा जास्त तुलाच सगळे डोरेमॉन समजतंय. म्हटलं डोंट वरी. तर डोरेमॉन असं म्हणतो, नोबिता ये गैजेट मैंने तुम्हारे लिए लाया है, लेकिन यहाँ पे देखो कितने सारे कैमरास है. मेरे पास तो ऐसा कैमरा नहीं है. मुझे बहुत मजा आ रहा है नोबिता. डीझी म्हणून माझं खूप फेमस कॅरेक्टर आहे. सिमेंट मिक्सर असते ती असं म्हणते, यहाँ पे चला हवा येऊ द्या में बहुत मजा आ रहा है. आणि नॉडी, नॉडी म्हणून एक कॅरेक्टर आहे. नॉडी, मैं हूँ छोटा नॉडी, फिर मैं चाहूँ दो. इतनी सारी नाड़ी से क्या ऐसा जो ना हो. जो होगा ये दिन पूरा तो कर लूँगा ये काम.
इतनी सारी नौड़ी से मुश्किल हो जाए आसान. हेलो विगियर्स, कहाँ जा रहे हो? वा वा वा. काही वर्षांनी हिची मुलगी मोठी होईल ना, तीच हिला कुशीत घेऊन बसेल. किती गोड आहे नाही असं म्हणेल तिची मुलगी. किती छान करून दाखवते. खूप कठीण होतं त्यावेळेस ते विचार करणं किंवा डिसिजन घेणं. कारण कसं होतं की म्हणजे ॲक्टिंगच्या ह्यानी वाटचाल चालू होती. ती त्या दिशेने पावलं पडत होती की आपण आता ॲक्टर व्हायचं, ॲक्ट्रेस व्हायचं. आणि त्या प्रकारे ऋणानुबंधसारखी जी सिरियल होती विनय काकाची झीवरती होती, त्याच्यात ट्रँगल होता, सुबोध भावे, मी आणि उमेश कामत. तर तेव्हाही म्हणजे विनय काकाशी मी बोलले की म्हटलं तर मला काही सुचत नाही आहे. मी एका अशा क्रुशल पॉईंटवरती आहे की आयदर मी ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं किंवा मग मी फुल टाईम व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट व्हायचं. पण तेव्हा मी व्हॉइस ओव्हर निवडला आणि आज मला आनंद आहे की मी घेतलेला निर्णय योग्य होता. क्या बात आहे, क्या बात आहे. आणखीन एक मनात जो प्रश्न असतो की डिस्कवरी सारखे चॅनल्स असतात, तिकडेही तुमचे आवाज असतात, पण ते थोडंसं वेगळं आहे करिअर. तर तिकडचे आवाज कसे असतात किंवा त्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते? इतिहास के पन्नों से इतना तो सीख लिया है कि जीतने के लिए अनोखे हथियार की जरूरत होती है. क्या बात आहे. आणि ते मला त्याचं पण खूप कधी कधी करावंसं वाटतं. साप वगैरे पकडतात ना, ते इतके एक्साइटेड कसं असतात करून ना, दाखवा. इतके एक्साइटेड असतात ना ते की त्यांची मला एक्साइटमेंट दाखव. तो यहाँ जो हम प्राणी देख रहे हैं, ये देखिए इतना सुंदर प्राणी मैंने पहले कभी नहीं देखा. मेरा दिल तो जोरों से धड़क रहा जी है. हाँ. और आपका? मेरा बहुत धड़क रहा है मेघना. ये देखिए, ये सांप मेरे पास आ रहा है. इसको हल्के से ऐसे पकड़. ओह, इसने तो मुझे काट लिया. अरे मरशील तू आता. आनंद कसला तुला? खूप आनंद होतो. ते एक्साइटमेंट मला फार आवडते त्यांच्यातली. क्या बात आहे. वा वा. पण खूप छान वाटलं मेघना तुझे हे अनुभव ऐकून. माधवी जुवेकरजी, माधवी, आल्या आल्याच मी उल्लेख केला की खूप एनर्जेटिक अभिनेत्री. तुमचा स्वभाव विनोदी आहे? अजिबात नाही. अच्छा. अजिबात नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की विनोदी शेवट ते आपलं काम आहे. आणि काम म्हणजे आपल्याला भले ते अंगभूत असलं तरी सुद्धा एक आपला स्वभाव वेगळा असतो आणि आपलं काम वेगळं असतं. तसं तर मला वाटतं की मी खूप अशी विनोदी वगैरे नाही आहे. एक सिरियसनेस खूप भरलाय माझ्या अंगात. पण मला असं वाटतं की विनोदी नटाला किंवा विनोदी व्हायला ना, मुळात तो विनोद आधी पहिला कळला पाहिजे. बरोबर. तर ते मला वाटतं की कदाचित जरा जास्त असेल माझ्याकडे आणि म्हणून मला ती विनोद बुद्धी येते किंवा मला ते प्रेझेंट करता येत आहे. पण स्वभाव माझा खूप सिरियस आहे, खूपच सिरियस आहे. आणि त्यांचे मिस्टर प्रशांत लोके हे लेखक आहेत आणि ते सुद्धा जी आपण विनोदी प्रहसनं बघतो, जे इकडेही प्रहसनं असतात, तशी प्रहसनं त्यांनी खूप लिहिलेली आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. आणि आम्ही आमच्या संसाराची सुरुवात सुद्धा विनोदी केली. 1 एप्रिलला लग्न केलं. 1 एप्रिलला तुम्ही लग्न 1 केलं? एप्रिलला लग्न केलं. त्यामुळे आपल्या क्षेत्रातले बरेच जण आलेच नाहीत. म्हणजे हो, त्यांनी ठरवलं की नाही तुम्ही काहीतरी मजा करताय, असं नाही काय 1 एप्रिलला वगैरे काही लग्नाची तारीख असू शकत नाही, असं करून आलीच नाहीत लोक. मी म्हटलं ठीक आहे, नका येऊ, फक्त प्रेझेंट पाठवा. तुम्ही नोकरी करता, अजूनही तुम्ही नोकरीत आहात? हो, मी BST मध्ये वडा इथे काम करते, इलेक्ट्रिक सप्लायमध्ये. म्हणजे BST म्हटलं की लोकांना वाटतं कंडक्टर नाही तर ड्रायव्हर असतात. हो, मला असं सगळेजण असं म्हणतात, कोणत्या गाडीवर असता तुम्ही? नाही हो, मी गाडीवर नाही. मी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजे BSTच्या ज्या गाड्या तुम्हाला दिसतात लाल त्या, आणि जो इलेक्ट्रिक सप्लाय आहे म्हणजे माहीमच्या पुढे दक्षिण मुंबईमध्ये त्या इलेक्ट्रिक सप्लायमध्ये मी काम करते. आणि मला सांगायला अभिमान आहे की मला BST मध्ये नोकरी ॲज अन आर्टिस्ट म्हणून मिळाली. क्या बात, क्या बात. आता येणार आहे हेमांगी तुझ्याकडे. अनेक सिनेमे तू केलेस, वेगवेगळ्या भूमिका त्यातल्या केल्यास, पण मला असं वाटतं की तुझा कल जास्त विनोदाकडेच आहे. हो, खरंच मला एकतर हे आधी नमूद करायचं आहे की यांच्या एवढा बायोडाटा माझा खरंच नाही आहे, कारण का माझी आत्ता सुरुवात आहे. त्यांच्यामुळे हे सगळं ऐकताना असं वाटलं की अरे बापरे, मला इथे बसवलं ही माझी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. कारण का 50 वर्ष तू लहानपणापासून, मी तुला अनेक वर्ष मी तुला एकांकिकेमध्ये पाहिलं होतं माधवीला. मी हिला ज्युनियर आहे ऍक्ट्रेस म्हणून. मी खूप उशिरा सुरुवात केली. जाऊन दे, तू सांग. बरं, एकांकिकेच्या काळात मला असं म्हणायचे, एक एकांकिका होती ठाणे महापौर करंडक, त्यामध्ये अदिती सारंगधर, माधवी जुवेकर आणि मी अशा 3 एकांकिका निवडल्या गेल्या.
आणि मी हिची खूप मोठी फॅन. हिची माझी एकांकिका संपल्यानंतर हिची शेवटची एकांकिका होती. का? कारण ही स्टार होती एकांकिकेच्या काळामधली. माधवी जुवेकरचं एकांकिका म्हणजे ती शेवटची असली पाहिजे. तुडुंब गर्दी गडकरीच्या रंगायतांमध्ये, आणि मी तिथे बसले होते आणि निसंशय स्थळ निसंशय कल्लोळ ही. आणि तेव्हा मला असं वाटलं की तेव्हा मी भीती नावाची एक एकांकिका करत होते, ज्यात माझं प्रचंड सिरियस काम वगैरे होतं. आणि हिची एकांकिका पाहिल्यानंतर मला असं वाटलं की यार हे असलं काहीतरी जमलं पाहिजे आपल्याला. ह्याला काय म्हणतात हे माहीत नाही, पण हे असं काहीतरी जमलं पाहिजे ज्याच्यासाठी लोक गँगवेमध्ये बसलेत. वा. अशी भूमिका तिने बघितली होती. आणि मला की नाही, हे कधीतरी मला असं करायचं आहे. आणि तशीही मी तिची फॅन आहे. आणि त्या दिवशी वाटलं की आपण सिरियस भूमिका करतो, मिळतील, पण एखादी जर विनोदी भूमिका मिळाली तर काय मज्जा येईल. तोपर्यंत मला वाटतं लोकांना माहीत नव्हतं की मी विनोदसुद्धा करू शकते किंवा काही ह्युमरस काही करू शकते. पण अगेन झी मराठी, फुबाई फू त्यांनी मला ही संधी दिली. वा वा वा. आणि खरंच तिच्यासारखी दूरदृष्टी असणारी अभिनेत्री मी अजूनपर्यंत नाही पाहिली, कारण ती स्किटमध्ये सुद्धा डान्स करायची. आणि प्रत्येक स्किटच्या सुरुवातीला डान्स, मध्ये डान्स, शेवटी डान्स. शेवटी झीवाल्यांनी असं ठरवलं की हिला आपण एकापेक्षा एक मध्ये घेऊयात, आणि मग ते एकापेक्षा एकचा सुद्धा तिचा प्रवास सुरू झाला. आणि तिकडे तिने एक वेगळं नाव आपलं कमावलं. पुन्हा एकदा मी नैना आपटे मॅम तुमच्याकडे येणार आहे. संगीत नाटक हा तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. अनेक संगीत नाटकांमध्ये तुम्ही कामं केलेली आहेत. बरोबर. संगीत नाटक म्हटलं की गाणं आलंच. आणि तुमचा आवाज खूप सुंदर आहे. तर आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की या मंचावरती जर मॅमचं एखादं गाणं झालं तर नक्कीच, मजा येईल. माझीही इच्छा आहे. तर आता मी तुम्हाला स्वयंवरातलं, स्वयंवर हे माइलस्टोन नाटक आहे, म्हणजे भरजरीनं असं रंगलेलं नाटक आहे. तर रुक्मिणीच्या तोंडी असणारं हे गाणं मी तुम्हाला ऐकवते. त्याच्या आधीची 2 वाक्य आहेत. अगं स्नेहलते, अगं सगळ्यांच्या अगोदर मी त्यांना पाहिलं, अशी रुक्मिणी म्हणते. त्या काळात सगळ्यांच्या अगोदर मी त्यांना पाहिलं. दादाच्या अगोदर मी त्यांना पाहिलं, बाबांच्या अगोदर मी त्यांना पाहिलं, आईच्या अगोदर मी त्यांना पाहिलं, दुसरं कुणी पाहिलं नाही. सगळ्याच्या अगोदर मी पाहिलं आणि मी त्यांच्याशी बोलले देखील. हो, काय बोलले सांगते ना. वा वा.
काही रसिक प्रेक्षक आलेले आहेत, त्यांना बरेच प्रश्न असतात, बऱ्याच गोष्टी त्यांना जाणून घ्यायच्या असतात. हा वहिनी नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कविताई. हा हा कविताई. छान, फार मस्त दिसताय. थँक्यू. खरं सांगू का? काय? मला ना तुमचं काम लईच आवडतं, म्हणजे लईच. काहीच ते म्हणजे काय कमालीच काम करताय तुम्ही. थँक्यू. आणि हसणं तुमचं, हसणं म्हणजे बाबो, भल्या भल्या ना लाजवेली बाई, इतकी गोड हसते ना, इतकी गोड हसते. आत्ता बघा, आत्ता मी बोलतेय ना तर बघा बघा, मी नाही त्याच हसताय. तुम्ही आधी इकडे टीव्ही वरती सगळ्यांसमोर हे म्हणा, हा. आधी म्हणून टाका की मी कर्कश हसती. तिने आता म्हणलं पाहिजे त्यांनी, बस. मी कर्कश हसते. ऐकलं ना? हा, आता चट्ट बोलायचं ना, हेमांगी कवी आवडते, हेमांगी कवी आवडते. तिने म्हणलंय कर्कश हसती म्हणून. हा, आता हेमांगी कवी तंगड तोडून ठेवीन. भांडी घासा पटकन. त्यांचा नवरा तुमचा फॅन आहे, त्याचा राग एवढा काढला त्यांनी. पण खूप मजा आली आज या निमित्तानं. या विशेष भागाअंतर्गत तुम्ही सगळ्यांनी वेळ काढलात आणि आमच्या या थुकरटवाडी गावात आलात. या मंचातर्फे, झी मराठीतर्फे आणि SL विजन यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. अशीच धमाल करण्यासाठी आपण भेटूयात नवीन कलाकारांच्या सोबत, नवीन विषयासह. पुढच्या भागात बघायला विसरू नका. चला, हवा येऊ द्या.